हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या बातम्या आलेल्या आहेत ज्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजे तुमच्या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि यूपीएससीच्या तयारीसाठी. त्याचा एक आढावा आजच्या आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. सो आज मी तुम्हाला ज्या बातम्या सांगतोय, आपला जो एक पॅटर्न आहे किंवा आपण पान नंबर, त्यानंतर तिथे बातमीचं टायटल काय आहे आणि ती बातमी यूपीएससी किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कोणत्या सिलेबस सोबत तुम्ही जोडून बघता, या पूर्ण गोष्टी इथे डिस्कस करत असतो. आणि त्याच फॉर्मॅटमध्ये आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये आलेल्या या सगळ्या बातम्या तुम्हाला नक्की वाचायच्या. ठीक आहे, माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो. आजचा न्यूजपेपर आहे 13 तारीख आहे 13 सप्टेंबर 2025 आणि या न्यूजपेपर मधल्या सगळ्या बातम्या आपण बघतोय. बिफोर स्टार्टिंग दिस, आपले एक्झिस्टिंग बॅचेस जे आहेत, आपण यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च करतोय. बऱ्याच लोकांची ही मागणी पण होती किंवा तुमच्याकडे बॅचेस कोणत्या आहेत ते सांगा. सो प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू साठीची ही एक बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. पूर्ण तुमचा सिलेबस त्यामध्ये व्यवस्थितपणे कव्हर करून दिला जाईल, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही पर्स्पेक्टिव्हनी. त्यानंतर तुमचं डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस यामध्ये होणार आहे. तुम्हाला फॅकल्टी सोबत 1-to-1 इंटरॅक्ट करता येईल. करंट अफेअर्सचं मॉड्यूल यासोबत जोडून तुम्हाला दिलं जाईल आणि ऑनलाईन मोडमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती तुम्हाला ही बॅच अवेलेबल होईल. ठीक आहे, 15 तारखेपासून आपण याची सुरुवात करतोय. तर लवकरात लवकर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तिथे ही बॅच एकदा परचेस करून घ्या. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला करंट अफेअर्सची पण आपण सेपरेट बॅच आणतोय प्रिलिम्स 2026 साठी. यूपीएससी एमपीएससी दोन्ही मध्ये कामाला येईल आणि यामध्ये पण आपण पीआयबी, पीआरएस, त्यानंतर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, हे जे सगळे सोर्सेस आहेत हे कव्हर करणार आहोत. योजना, कुरुक्षेत्र मॅगझिन्स जे आहेत त्या यामध्ये तुमच्या इन्क्लूड असणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये 12 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण मिळणार आहेत आणि ओव्हरऑल फॅकल्टीजचं जे मेंटरशिप आहे ते देखील तुम्हाला यामध्ये अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे, ही बॅच पण आपली 15 तारखेला आपण सुरू करतोय. यामध्ये फॅकल्टीज म्हणून परशुराम शिंदे सर आणि मी मंगेश कुलकर्णी या बॅच मध्ये तुम्हाला तिथे गाईड करणार आहोत. ठीक आहे, सो या दोन बॅचेस आपण आता सध्या सुरू करतोय आणि जे आता 2025 मध्ये ज्यांनी आता रिझल्ट लागला मागच्या आठवड्यामध्येच, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा, तर त्याचे मॉक इंटरव्ह्यूज आपण आपल्याकडे कंडक्ट करतोय पुण्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरला हे मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातील. पुण्यामधून जर म्हटलं तर हे पॅनल मेंबर आहेत एमपीएससी चे माजी सदस्य माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सर, हे या पॅनल मध्ये असणार आहेत. त्यासोबतच इग्नाइटचे जे फॅकल्टीज आहेत परशुराम शिंदे सर आणि मी मंगेश कुलकर्णी या पॅनल मध्ये तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू साठी अवेलेबल असणार आहोत. ठीक आहे, 22-23 तारखेला पण त्यासोबतच 21 तारखेला देखील आपल्याकडे हे अवेलेबल आहेत. सो 3 तारखा लक्षात ठेवा, 21, 22 आणि 23 या 3 दिवशी तुमचे मॉक तिथे कंडक्ट केले जाणार आहेत. पुण्यामध्ये प्रेस्टिज पॉइंट नावाचं आपलं हे बिल्डिंगचं नाव आहे. बाजीराव रोडला तुम्हाला ही बिल्डिंग मिळून जाईल. गुगल वरती पण तुम्हाला सर्च करता येईल. फक्त काय, येताना तुम्ही काय करा, 3 तुमच्या प्रोफाईलच्या झेरॉक्स कॉपी घेऊन या आणि एक पासपोर्ट साईज फोटो देखील सोबत आणा. ठीक आहे, इथं नंबर दिलेला आहे, यावरती कॉल करून तुम्ही तुमचे नावं नोंदवू शकता. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला हे संभाजीनगरला पण आपल्याकडे अवेलेबल आहेत मॉक्स. 14 तारखेला हे मॉक्स तुमचे कंडक्ट होणार आहेत. इथे नंबर दिलेला आहे, यावरती कॉल करून तुम्ही तिथून तुमचं जे नाव आहे ते नोंदवू शकता. ठीक आहे, पॅनल मेंबर इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, सो नाउ लेट्स कम टू टुडेज द हिंदू न्यूजपेपर. यामध्ये कोणत्या कोणत्या बातम्या आलेल्या आहेत, तर पहिल्या पानावरती बातमी आहे नेपाळमध्ये नवीन प्रधानमंत्री अपॉइंट झालेले आहेत. काय नाव आहे? सुशीला कार्की स्वॉन इन ॲज नेपाळ्स फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून यांना अपॉइंट केलं गेलेलं आहे. नेपाळमध्ये काय काय झालं मागच्या आठवड्यात ते आपण बघितलंच आहे, राईट. सो पूर्व परीक्षेसाठी आपल्याला प्रिलिम्स मध्ये आपल्याला यासारख्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे माहिती असू द्या. त्यानंतर इकॉनॉमिक ट्रेंड्स आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते 2.1% झालेलं आहे इन ऑगस्ट आफ्टर 9 मंथ डिक्लाइन. म्हणजे 9 महिने खाली जात होतं आणि आता थोडंसं वरती आलेलं आहे. 2.1% आपल्याला रिटेल इन्फ्लेशन आपलं बघायला मिळते. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये ही बातमी कामात येऊ शकेल. त्यांनी बातमीमध्ये काही अजून फिगर्स, फॅक्ट्स पण दिलेले आहेत, ते पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर पान नंबर 2 वरती आपण आलो. मॉरिशसचे जे पंतप्रधान आहेत ते आपलं जे अयोध्येमध्ये राम मंदिर आहे त्याला त्यांनी व्हिजिट केलेली आहे. हिंदू बॅकग्राऊंडचे आहेत ते पण. सो तिथे जर बघितलं तर इंडिया मॉरिशियस टाईज डीपली रूटेड इन स्पिरिच्युअलिटी अँड कल्चर, हे उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांनी म्हणलेलं आहे. आणि मग
नेमकं इंटरनॅशनल रिलेशन मध्ये एखादा देश जो आहे तो भारतातल्या एका राज्यासोबत कशा पद्धतीने कनेक्टेड आहे त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला ही बातमी बघता येईल. GS पेपर 2 IR मध्ये तुम्हाला या बातमीला तिथे यूज करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 4 वरती आपण आलो. उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे, राईट, निवड झालेली आहे. आता CP राधाकृष्णन जे आहेत त्यांनी शपथ घेतलेली आहे ॲज 15th व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. कितवे? 15वे. त्याबद्दलची पूर्ण बातमी आलेली आहे. मग त्याचे सगळे कॉन्स्टिट्यूशनल डिटेल्स पुन्हा रिकॉल करणं गरजेचं आहे. प्रिलिम्ससाठी पण या गोष्टी आपल्याला कामात येऊ शकतात. सो GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि प्रिलिम्स या दोन्हीही अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. नंतर पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आहे, निधन वार्ता. यामध्ये आपल्याला याला मोजता येऊ शकेल. प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते. जगदीप चोकर, ठीक आहे, जगदीप चोकर जे को फाउंडर होते ADR चे त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 81व्या वर्षी. ठीक आहे, जगदीप चोकर असं त्यांचं नाव आहे. आणि इथे जर बघितलं आपण तर ADR ही महत्वाची एक संस्था आहे ज्यांचे वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत, ज्यांचे फॅक्ट्स आहेत ते पॉलिटीमध्ये UPSCच्या प्रिपरेशन मध्ये वापरले जातात. ADR म्हणजे काय असते? असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स. ठीक आहे. सो त्याचे जे को फाउंडर आहेत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. सो पान नंबर 4 वरती ती बातमी आहे. पान नंबर 5 वरती आपण आलो. तिथे अगेन एक जनरल छोटीशी बातमी दिलेली आहे, बट ते आपल्याला बेसिकला जाऊन वाचता येऊ शकेल. विड्रॉवल ऑफ मॉन्सून लाईकली टू बिगिन अराउंड 15 सप्टेंबर. IMDचं हे म्हणणं आहे 15 सप्टेंबर पासून मॉन्सून जो आहे तो परत जायला निघणार आहे. आणि GS1 जॉग्राफी मध्ये रिटर्निंग मॉन्सून, नॉर्थ ईस्ट मॉन्सून त्या सगळ्या गोष्टी वाचून ठेवणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेसाठी पण त्याला आपल्याला विचारलं जाऊ शकते. पान नंबर 5 वरती या. इंडियाज मॅन्युस्क्रिप्ट रिफ्लेक्ट द जर्नी ऑफ ह्युमॅनिटी अशा टायटलची बातमी आहे. पंतप्रधान एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये बोलत होते. त्यामध्ये त्यांनी भारताच्या ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत त्यांना डिजिटाइज करणं किती महत्वाचं आहे याबद्दल त्यांनी तिथे भाष्य केलेलं आहे. GS पेपर 1 इंडियन कल्चर मध्ये मॅन्युस्क्रिप्ट्स ज्या आहेत त्या रिलेटेड ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. ठीक आहे. नंतर त्याच पानावरती पान नंबर 5 इथे सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलेलं आहे किंवा डिनाइंग अपवर्ड मोबिलिटी, शब्द महत्वाचा आहे, अपवर्ड मोबिलिटी टू कॅन्डिडेट्स विथ डिसॅबिलिटी डिफीट द पर्पज ऑफ कोटा सेज सुप्रीम कोर्ट. मग त्यामध्ये अपवर्ड मोबिलिटी म्हणल्यावरती तिथे त्यांचं म्हणणं आहे किंवा समजा असं काही झालं की एखाद्या दिव्यांग व्यक्तीला जर जनरल कट ऑफ क्लिअर होईल एवढे मार्क जर मिळाले तर त्याला ऍडमिशन त्या जनरल कट ऑफ मधून दिली गेली पाहिजे. आणि त्या व्यक्तीच्या ऐवजी अजून एखादा व्यक्ती जो आहे त्याला तिथे मग दिव्यांग कोटामधून ऍडमिशन दिली गेली पाहिजे. म्हणजे जर तो व्यक्ती मेरिट क्रॉस करतोय ते जनरलचं तर मग त्याला तिकडून ऍडमिशन द्या. ठीक आहे, हे ते ऍडमिशन मध्ये झालं. त्यासोबतच ते म्हणतात किंवा प्रमोशन्स मध्ये पण याचा वापर तुम्ही करा. म्हणजे असं नाहीये किंवा एखादा व्यक्ती जर तेवढा स्किलफुल आहे की तो बाकी बरेचसे कामं करू शकतो तर त्याला एक पर्टिक्युलर सेट ऑफ वर्क मध्ये तुम्ही बांधून नका ठेवू. म्हणजे तो जर तेवढा कॅपेबल असणार आहे तर मग त्याला तिथे अपवर्ड मोबिलिटी तिची करा त्याच्या करिअरमध्ये. सो त्याबद्दलही बोललं गेलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे भाष्य झालेलं होतं. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये यासारख्या गोष्टी तिथे विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 5 ला आपण आलो. नेव्हीज लेटेस्ट बेस INS अरावली. INS अरावलीचं कमिशनिंग झालेलं आहे. कुठे? गुरुग्राम मध्ये. ठीक आहे, गुरुग्राम मध्ये कमिशनिंग झालेलं आहे. प्रिलिम्सला या गोष्टी महत्वाच्या आहेत. पान नंबर 6 वरती आपल्याला एडिटोरियल्स बघायला मिळतात. 2 एडिटोरियल आहेत. एक तर RTI ऍक्ट वरचे क्रिटिकल अनालिसिस केलं गेलेलं आहे. सो ते एक एडिटोरियल आहे. द RTI शिफ्ट टू राईट टू डिनाय इन्फॉर्मेशन. कशा पद्धतीने माहिती डिनाय केली जाते RTI ऍक्ट अंतर्गत, काय तिथे बेसिकली लीगल लूप होल्स आहेत या गोष्टींबद्दल चर्चा झालेली आहे. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये आपल्याला ही बातमी महत्वाची राहू शकेल. त्याच पानावरती ट्रायबल राईट्स रिलेटेड एक एडिटोरियल आहे, ते वाचून घ्या. प्रॉपर्टी राईट्स, ट्रायबल्स अँड जेंडर पॅरिटी गॅप. ठीक आहे. सो पूर्ण जो एक सोशल इश्यू आहे तो तिथे डिस्कस झालेला आहे. GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये त्याला बघितलं जाऊ शकेल. आणि त्याच पानावरती जे एडिटोरियल पेज आहे त्याच पानावरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स शुड प्रोएक्टिव्हली रिमूव्ह फ्रॉड्युलंट कंटेंट आणि सोशल मीडिया आणि त्यांच्याद्वारे कशा पद्धतीने तिथे गोष्टी ज्या आहेत त्या अजून चांगल्या वापरल्या जाऊ शकतात
सोशल मीडियावरती जो आपण म्हणतो किंवा फेक न्यूजचा भाग आहे किंवा अशा गोष्टी ज्याच्याने लोकांसोबत धोका होऊ शकतो, या गोष्टी त्यांनी रेग्युलरली रिमूव्ह केल्या पाहिजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी. ठीक आहे, याबद्दलचं एक ओपिनियन आलेलं आहे जीएस पेपर 2 गव्हर्नन्ससाठी, त्याला तुम्हाला वाचता येऊ शकेल. पान नंबर 7, आता शनिवारचा पेपर आहे तर त्यामध्ये पूर्ण राज्यांविषयी माहिती येत राहते. एका पानावर एक राज्य, असे 3 ते 4 राज्य ते सांगत राहतात. आता यामध्ये त्यांनी पंजाब फ्लड बद्दलचं दिलेलं होतं. आफ्टर दी डिझास्टर नावाचं ते पूर्ण पेज वरती न्यूज जी आहे ती त्याच टायटलची, आफ्टर दी डिझास्टर. ठीक आहे, पंजाब फ्लड्स बद्दलची बातमी आहे. पूर्ण काय तिथे इम्पॅक्ट झाला, कशा पद्धतीने तिथे या सगळ्या गोष्टी घडल्या, त्याबद्दलचं डिस्कशन जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलनी आपल्याला इथे बघायला मिळते. पान नंबर 8 वरती आपण आलो तर कर्नाटकामधली बातमी आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ आणि त्यामुळे कर्नाटकामध्ये गारमेंट इंडस्ट्रीला काय फटका बसतोय त्याबद्दलचं पानभर पूर्ण चर्चा झालेली आहे. सो ट्रम्प्स टॅरिफ हिट स्कॅल्ड्स गारमेंट युनिट्स. ठीक आहे, म्हणजे ग्राउंड लेवलच्या गोष्टी आपल्याला तिथे माहिती असल्या पाहिजे. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये हा मुद्दा आपल्याला बघता येऊ शकेल. पान नंबर 11 वरती आपण आलो तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आता रिसेंटली निर्णय घेतले गेले, वेगवेगळे बिझनेस रिलेटेड निर्णय. मग त्यामध्ये ही एक बातमी होती, महाराष्ट्र अलॉट्स 100 एकर्स टू चिप फर्म RRP इलेक्ट्रॉनिक्स. जे चिप बनवणारी कंपनी आहे त्यांना 100 एकर एवढी जागा दिली गेलेली आहे आणि मग त्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याचा इथे प्रयत्न आहे. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये स्टेट लेवलला काय चालू आहे त्या अँगलनी आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल. त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूट FSIB जे आहे, FSIB हे काय करते तर आता वेगवेगळे जे SBI आहे, समजा SBI चे जे ऑफिशियल्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतात. म्हणजे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेतात आणि त्या पोस्टवरती लोकांना अपॉइंट करतात. ठीक आहे, सो रिसेंटली FSIB ने रवी रंजन यांना SBI चे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तिथे बेसिकली अपॉइंट केलेले. आता त्यांनी 9 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले होते आणि त्यापैकी यांना सिलेक्ट केलेले. ठीक आहे, नाव लक्षात राहू द्या, रवी रंजन हे SBI चे कोण आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. CEO वेगळे आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेगळे. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 11 वरती आपण आलो. सेंटर अनवेल्स लायसन्सिंग पॉलिसी फॉर ओपियम पॉपी कल्टिवेशन. ठीक आहे, आता याच्यासाठी वेगळं लायसन्स तुम्हाला घ्यावं लागतंय आणि मग त्या रिलेटेड जे लायसन्सिंग पॉलिसी आहे ओपीएम पॉपी कल्टिवेशनची ती अनवेल केली गेली काही राज्यांमध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमधली ती बातमी होती किंवा सेंटर कडून ती लायसन्सिंग पॉलिसी अनवेल केली गेली. आणि मग हे ड्रग ट्रॅफिकिंग त्यानंतर ऑर्गनाइज्ड क्राईम त्या अँगलने जर बघितलं तर जीएस पेपर 3 इंटरनल सिक्युरिटी मध्ये ही बातमी तुम्हाला कामात येऊ शकेल. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग बातमी आलेली आहे. अल्बानिया नावाचा देश आहे, तुम्हाला माहिती असेल. अल्बानियाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी AI जनरेटेड मिनिस्टर अपॉइंट केलेलं आहे. ठीक आहे, अँड यू आर लिसनिंग इट राईट. ठीक आहे, AI जनरेटेड मंत्री आहेत. ठीक आहे, हे कशासाठी केलं त्यांनी तर बघ करप्शन कमी होईल असं त्यांचं म्हणणं तिथे आहे. सो अल्बानियन PM अपॉइंट्स AI जनरेटेड मिनिस्टर टू टॅकल करप्शन आणि जो नवीन जे स्टेट मिनिस्टर आहेत त्यांना DLA असं नाव दिलं गेलं. ठीक आहे, AI मिनिस्टरचं नाव काय, DLA. ठीक आहे, आता ही जी बातमी आहे ही तसं बघायला गेलं तर AI रिसेंट डेव्हलपमेंट्स आणि कुठपर्यंत चाललंय त्या अँगलनी एक तर बघता येऊ शकेल. बट दुसऱ्या बाजूला मिनिस्टर जे आहेत यांचं काम जे आहे ते थोडंफार एक आपण म्हणतो की पब्लिक सायकोलॉजीशी रिलेटेड पण राहू शकेल. मग लोकांचं कशात भलं आहे कशात नाही आहे या गोष्टी पण तर मंत्र्यांनी विचार करायचा आहे. मग AI मिनिस्टर अपॉइंट केले तर तो जो पार्ट आहे तो कसा डील केला जाईल. सो विल इट बी हॅव्हिंग दॅट इमोशनल क्वेश्चन, ॲब्सोल्युटली नॉट, अजून तरी नाहीये. मग या केसमध्ये एथिक्स मधून आपल्याला त्या अँगलनी पण ह्या बातमीला बघता येऊ शकेल. आणि प्रिलिम्स मध्ये नुकतंच कोणत्या देशाने असं केलं अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पान नंबर 12 वरती या. पान नंबर 12 तिथे आपल्याला अजून एक बातमी बघायला मिळते. त्याच पानावरती रशिया आणि बेलारूस यांच्यामध्ये एक मिलिटरी एक्सरसाइज सुरू झालेली आहे. ॲज वेस्ट वॉचेस वेरिली. ठीक आहे, म्हणजे वेस्टचे लोक बघतच राहिले आणि रशिया आणि बेलारूस यांनी एक मिलिटरी एक्सरसाइज तिथे सुरू केली. आता याचं नाव काय असते, झापड.
ठीक आहे. ZAPAD प्रोनाउन्सिएशन आता कसं काय जे असेल ते असेल, पण ZAPAD नावाची ती एक्सरसाइज आहे आणि झापड 2025 रशिया बेलारुस यांच्यामधली आत्ताची ही एक्सरसाइज आहे. प्रिलिम्स मध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकेल. आणि शेवटी पान नंबर 12 वरती चायनाने नवीन त्यांचं एअरक्राफ्ट कॅरियर तिथे रिलीज आता केलेलं आहे, एअरक्राफ्ट कॅरियर अनाऊन्स केलेलं आहे. त्याचं नाव आहे फुजियान. ठीक आहे, नाव लक्षात राहू द्या. फुजियान हे चायनाचं नवीन एअरक्राफ्ट कॅरियर आहे आणि मग हे तैवान स्ट्रेट मधून पहिल्यांदा क्रॉस झालेलं आहे. ठीक आहे, सो चायनाचं नवीन एअरक्राफ्ट कॅरियर काय नाव आहे? फुजियान. ठीक आहे, सो या सगळ्या बातम्या तुम्हाला आजच्या द हिंदू मध्ये बघायला मिळतात आणि याच फॉर्मॅट मध्ये एकदा व्यवस्थितपणे त्या बातम्या बघून घ्या. ठीक आहे, आता एमपीएससी प्रिलिम 2025 साठी आपली ही 1 डे रिव्हिजन सेशनची पूर्ण सिरीज देखील सुरू आहे. जे आत्ताच्या पेपरसाठी तयारी करतात त्यांनी ही सिरीज नक्की इथे बघणं सुरू करा. हे टायमिंग याचा फक्त काय आपण 12 वाजता ठेवलेला आहे. 12 वाजता, आधी 4 डिसाईड केलं होतं, आता 12 वाजता हा टाइम राहतो आपला. पॉलिटीचे ऑलरेडी एक 1 डे रिव्हिजन सेशन आपलं झालेलं आहे. 6 तास तुम्हाला पूर्ण विषय जो आहे तो क्लोज करून दिला जाईल थोडक्यात. मग यामध्ये इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, आता हे सोमवारपासून पूर्ण हे सेशन सुरू होतील. एन्व्हायरमेंट अँड करंट अफेअर्स आणि तुमचं मॅथ्स, रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन या सगळ्या गोष्टी इलॅबोरेटली डिस्कस केल्या जातील आपल्या इग्नाइट एमपीएससी सरळ सेवावाला जे चॅनल आहे ना त्या चॅनलवरती. फक्त तुम्ही ह्या सिरीज तिथे बघू शकता. ठीक आहे, बाकी आपण एमसीक्यू सिरीज पण चालवतोय, त्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे एमसीक्यू आपण डिस्कस करतोय 28 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी. ते पण तुम्ही चेक करू शकता. आणि बाकी आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, हे जॉईन करून घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असते तिथे, तिथूनही तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तिथे इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथूनही तुम्ही इंस्टाग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या. चांगले अपडेट तिथेही तुम्हाला मिळतील. युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे काही जरी नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. इथं नंबर दिलेला आहे, काही जर तुम्हाला वाटलं तर कॉल करा आणि जे आपण आता बोललो त्या फॉर्मॅटमध्ये एकदा पेपर नक्की वाचून घ्या. बाकी आपण आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.